करिअर हा एक महत्त्वाचा टप्पा आणि ते चूज करणं आणि तेही करेक्ट हे महत्त्वाचं असतं. करिअरची निवड ही 12वी नंतर एकदम करायची नसते, तर त्याचा खूप विचार पालकांनी आणि मुलांनी 8वी 9वी 10वी मध्ये करायचा असतो. तर जगात 820 करिअर आहेत आणि खूप सर्टिफिकेट कोर्सेस आहेत. 10वी पास झाले आणि ते अगदी 35% मार्क मिळवून तर मग सर्टिफिकेट कोर्सला ॲडमिशन घेता येते. सर्टिफिकेट कोर्स इन डेअरी डेव्हलपमेंट, सर्टिफिकेट कोर्स इन ॲग्रिकल्चर, सर्टिफिकेट कोर्स इन हॉर्टिकल्चर याच्यामध्येही करिअर करता येते. शिक्षण तर घेतलं, सर्टिफिकेशन तर केलं, पण जॉब आहेत का खात्रीशीर? जॉब मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. म्हणजे करिअर म्हणजे नोकरी नाही आणि करिअर म्हणजे बिझनेसही नाही. आपण म्हणतो उपजीविका, पण करिअर म्हणजे आपली आवड जोपासणं आणि तोच करिअरचा रस्ता आहे. जी आपली आवड असेल ते त्यांचं करिअर असेलच असं कधीच घडत नाही. करिअरची निवड करायची कशी, तर ॲप्टिट्यूड IQ EQ टेस्ट द्यायची आणि सॉर्ट ॲनालिसिस करून घ्यायचं. म्हणजे घरामध्ये आरशासमोर उभं राहायचं, वहीचे 2 पानं घ्यायची. एका पानावरती आपले स्ट्रेंथ लिहायचे आणि एका पानावरती आपले वीकनेस लिहायचे. आपल्या स्ट्रेंथवरती कॉन्सन्ट्रेट करायचं. नमस्कार, मी श्वेता. आज आपण भेटतोय ते एका महत्त्वाच्या विषयावरती खास चर्चा करण्यासाठी आणि तो विषय म्हणजे 10वी आणि 12वीच्या परीक्षा झाल्या आहेत, त्यामुळे आता पुढे काय हा प्रश्न सध्या अनेक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना पडला असेल. कारण आयुष्यामध्ये करिअर हा एक महत्त्वाचा टप्पा आणि ते चूज करणं आणि तेही करेक्ट हे महत्त्वाचं असतं. त्यामुळे मार्गदर्शन करणारे, या करिअर विषयक मार्गदर्शन करणारे फार कमी असतात आयुष्यात. काही पालकांना बऱ्याच जणांना माहिती नसते, काही आधी ठरवलेलं नसतं. त्यामुळे आता रिझल्ट लागल्यानंतर आयत्या वेळी काय करायचं असा प्रश्न अनेकांसमोर पडला असेल तर अजिबात घाबरून जायचं कारण नाही. कारण आज त्याचसाठी आपण भेटलोय. आपल्यासोबत आज तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आहेत किरण जोग सर. नमस्कार. सर, खूप खूप स्वागत तुमचं या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद. सरांची ओळख करून द्यायची झाली तर ते एक उत्तम करिअर काउन्सिलर आहेत. अनेक जणांना तुमच्यापैकी माहीत सुद्धा असेल. महत्त्वाचं म्हणजे करिअर संदर्भातला एक एन्सायक्लोपीडिया त्यांनी लिहिलाय, जो अनेकांना आजही खूप मोठ्या प्रमाणात मार्गदर्शक ठरतोय. इतर विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांचं काउन्सिलिंग करण्यासाठी त्यांच्या पाल्यांनी, त्या विद्यार्थ्यांनी काय करिअर निवडावं या संदर्भात ते मार्गदर्शन करत असतात. आणि आज सुद्धा तुमच्या मनातले अनेक प्रश्न मी त्यांना विचारणार आहे. सर, खूप महत्त्वाचा टप्पा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आणि त्यांच्या पालकांच्या, म्हणजे सगळ्यात जास्त भीती असते, धास्ती किंवा टेन्शन असतं ते त्या पालकांना असतं की आपला बाबा मुलगा मुलगी नीट चूज करेल की नाही, काय करेल, कसं करेल, त्याला झेपेल की नाही. हे खूप महत्त्वाचं असतं ना. 10वी झाली आहे, 12वी झाली आहे, पुढे काय करायचं. आणि आत्ता बरेचसे विद्यार्थी आणि पालक त्या स्टेजमध्ये आहेत. अगदी बरोबर आहे आणि याची सुरुवात खरं म्हणजे या देशाचा विचार करताना होते. कारण आपण काही मंगळ किंवा गुरुग्रहावरती राहत नाही. हम्म, आपण आपल्या गावामध्ये राहतो, भारतामध्ये राहतो हम्म, आणि भारतामध्ये दरवर्षी 1.5 कोटी लोक जन्मतात हम्म, आणि 75 लाख लोक मरतात. हम्म, म्हणजे लोकसंख्या खूप आहे हम्म, आणि त्याच्यातून बेरोजगारी तयार होते हम्म, आणि बेरोजगारी तयार झाल्यामुळे आपण करिअर चांगली करणं हम्म, याला जसं महत्त्व आहे, तसंच कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहणं यालाही महत्त्व आहे. हम्म, एका मिनिटात सांगायचं झालं तर इट इज अ रॅट रेस. इंजिनिअरिंग आणि मेडिकल या रॅट रेस आहेत. हा, तर त्याच्यामुळे इवन इफ यू विन यू आर अ रॅट हम्म, असं त्याच्यामध्ये बोललं जातं. त्याच्यामुळे करिअरची निवड ही 12वी नंतर एकदम करायची नसते, तर त्याचा खूप विचार पालकांनी आणि मुलांनी 8वी 9वी 10वी मध्ये करायचा असतो. हम्म, दुर्दैवाने तसं होत नाही. हम्म, अनेकदा असं होतं की पालक शिकलेले नसतात. हम्म, ग्रामीण भागामध्ये ती पहिलीच पिढी असते शिकणारी. हम्म. मार्गदर्शन करायला कोणी नसतं. हो. पण मी तुम्हाला सांगतो की त्याच्यात घाबरून जाण्यासारखं खरंच काही नाही. हम्म, कारण मेडिकल इंजिनिअरिंगच्या पलीकडे खूप मोठं जग आहे. हम्म, असं म्हणतात की सितारो के आगे भी बहुत सारी दुनिया है. हम्म, तर जगात 820 करिअर आहेत हम्म, आणि खूप सर्टिफिकेट कोर्सेस आहेत. हम्म. म्हणजे उदाहरणार्थ पण मला 3.5 वाटतं 820 पैकी काही हाताच्या बोट्यावर मोजण्या इतकेच आम्हाला माहिती आहेत. हां, दुर्दैवाने असं आहे खरं. म्हणजे देशभर ज्यांची चर्चा होते ते मेडिकल, इंजिनियर, BA, BCom, BSc याची किंवा IIT, IIMची चर्चा होते. हम्म, हम्म,
पण मॅडम मी तुम्हाला सांगू इच्छितो की 200 सर्टिफिकेट कोर्सेस आहेत. म्हणजे एखादा मुलगा फक्त 7वी पास झाला आहे, 10वी पास झालं आहे आणि ते अगदी 35% मार्क मिळवून, तर मग सर्टिफिकेट कोर्सला ॲडमिशन घेता येते. सर्टिफिकेट कोर्स इन डेअरी डेव्हलपमेंट, सर्टिफिकेट कोर्स इन ॲग्रिकल्चर, सर्टिफिकेट कोर्स इन हॉर्टिकल्चर, याच्यामध्येही करिअर करता येते आणि चांगल्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहेत. हां, ते महत्वाचं की शिक्षण तर घेतलं, सर्टिफिकेशन तर केलं, पण जॉब आहेत का खात्रीशीर? हां, त्याच्यामुळे जवळजवळ 100 अशा करिअर आहेत. त्यांची आपण चर्चा आज करतो की ज्याच्यामध्ये जॉब मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि त्या करिअरचा विचार पालकांनी केला पाहिजे. प्रत्येक मुलगा कसा डॉक्टर आणि इंजिनियर होईल? 350 विषयांमध्ये BA करता येतं, 150 विषयांमध्ये कॉमर्सचं शिक्षण घेता येतं, 55 तऱ्हेनी इंजिनिअरिंग करता येतं, 22 तऱ्हेनी मेडिकलला जाता येतं आणि 110 तऱ्हेनी MSc करता येतं आणि 200 सर्टिफिकेट कोर्सेस आहेत. याची नुसती माहिती जरी पालकांनी घेऊन ठेवली तरी खूप झालं. आज सोशल मीडियाचा जमाना आहे, तर बिलियन्स ऑफ पेजेस उपलब्ध आहेत, बिलियन्स ऑफ पेजेस. आणि 8वी 9वी 10वीमध्ये मुलगा किंवा मुलगी असताना त्याचा विचार केला पाहिजे. पण आपल्याकडे तहान लागल्यावरती विहीर खणण्याची पद्धत आहे आणि त्यामुळे हा प्रश्न अधिक गंभीर होत चालला आहे. म्हणजे रिझल्ट लागल्यानंतर ते फॉर्म भरेपर्यंत हे जे काही मधले 8-10 दिवस असतात, त्यामध्ये एखाद्या मुलाचं करिअर चूज केलं जातं, ते सिलेक्ट केलं जातं. किती गंभीर गोष्ट आहे. तुम्ही म्हणालात की ती प्रोसेस ही 8वी 9वी 10वी पासूनच व्हायला हवी, तर ते कसं? हां, कारण 8वी 9वी 10वीत त्यांना माहिती आहे की आपला मुलगा आणि मुलगी कधीतरी 12वीला जाणार आणि पुढे काय करायचं ते आपल्याला प्रश्न कधी ठरवायला ना कधी लागणार. पडणारच हां. आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी कुठेतरी नोकरी केलेली असते. आपण करिअर करतो म्हणजे काय करतो? एका वाक्यात सांगायचं झालं तर मी डोंबिवलीला राहतो. आम्ही डोंबिवलीचे लोकं सकाळी उठतो. आई-वडील सांगतात स्वतःच्या पायावरती उभे राहा, स्वतःच्या पायावर उभे राहा. आम्ही दुसऱ्याच्या पायावरती उभे राहून नोकरी करतो, विटीपर्यंत जातो. संध्याकाळी घरी येतो, 35 वर्ष नोकरी करतो, 58व्या वर्षी आपण रिटायर्ड होतो आणि ही इज रिटायर्ड बट स्टील नॉट टायर्ड असा ठरलेला जोक मारून आपण रिटायर्ड होतो. आणि एक दिवस नवरा बायकोला सांगतो की आता चहा घेऊन ये, शांतपणे TV बघूया. तर बायको बाहेर येते, तोपर्यंत नवऱ्याची मान कललेली असते. डॉक्टर येतात आणि सांगतात की पहिला आणि शेवटचा हार्ट अटॅक. आणि अशी करिअर केली जाते. पण तसं करू नका मित्रमैत्रिणींनो, तसं करू नका. म्हणजे करिअर म्हणजे नोकरी नाही आणि करिअर म्हणजे बिझनेसही नाही. आपण म्हणतो उपजीविका, पण करिअर म्हणजे आपली आवड जोपासणं आणि तोच करिअरचा रस्ता आहे. पण सर, बऱ्यापैकी लोकांना जी आपली आवड असेल ते त्यांचं करिअर असेलच असं कधीच घडत नाही. म्हणजे खूप कमी असं असं असेल की जी आवड आहे तेच करिअर आहे. करेक्ट. म्हणून ॲप्टिट्यूड, IQ, EQ टेस्ट द्यायची. अगदी एका वाक्यात सांगायचं झालं तर 8वी 9वी 10वीमध्ये ॲप्टिट्यूड, IQ आणि EQ टेस्ट द्यायची, ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध आहेत, मेट्रोपॉलिसमध्ये उपलब्ध आहेत, त्याचबरोबर त्या मोठ्या शहरांमध्ये देशभर सर्वत्र उपलब्ध आहेत. लोक काय करतात? लोक IQ टेस्ट देतात पण ॲप्टिट्यूड टेस्ट देत नाहीत. माझा कल कुठे आहे हे मी इतरांना कसं विचारणार? म्हणजे चांगले पिक्चर बघताना मुलांना आईवडिलांची आठवण होत नाही, नाक्यावरती उभं राहून मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारताना आईवडिलांची आठवण होत नाही आणि टवाळक्या करताना आईवडिलांची आठवण होत नाही. पण करिअर निवडताना पण मात्र होते. करिअर निवडताना होते. ब्रिटनी स्पियर्सची पिक्चर बघताना आईवडिलांची आठवण होत नाही. पण मग करिअरची निवड करायची कशी? तर ॲप्टिट्यूड, IQ, EQ टेस्ट द्यायची आणि सॉर्ट ॲनालिसिस करून घ्यायचं. म्हणजे घरामध्ये आरशासमोर उभं राहायचं, वहीचे 2 पानं घ्यायची. एका पानावरती आपले स्ट्रेंथ लिहायचे आणि एका पानावरती आपले वीकनेस लिहायचे. आपल्या स्ट्रेंथवरती कॉन्सन्ट्रेट करायचं, SWOT, स्ट्रेंथ अँड वीकनेस थेअरी. आणि मग करिअरची निवड करायची. करिअरची निवड करण्याचा हा एकमेव रस्ता आहे आणि संपूर्ण 200 देशांमध्ये तो वापरला जातो. दुर्दैवी असं की पालकांना याची जाणीव नाही, माहिती नाही, कधीकधी अज्ञान आहे. पण हे घोर अज्ञान मुलांना बेरोजगारीकडे घेऊन जातं. म्हणजे असं केल्यास शक्यतो करिअरची निवड चुकणार नाही. चुकणार नाही. हां, आणि ते करणं खूप गरजेचं आहे आणि ते 8वी 9वी 10वीत करणं गरजेचं आहे. बरं, मग अशा या टेस्ट कुठे जाऊन करायच्या? आता तर ऑनलाईन उपलब्ध आहेत. तर चांगल्या टेस्ट आहेत. जगभरामध्ये ऑनलाईन टेस्ट उपलब्ध आहेत
आणि नाही तर सायकॉलॉजिस्टकडे जाऊन करायच्या किंवा तर डॉक्टर्स उपलब्ध असतील, सायक्रॅटिस्टना जी बरोबर चर्चा करायची असेल तर तेही आहेत पुण्या मुंबईसारख्या शहरांमध्ये. पण ग्रामीण भागात काय करणार? तर ग्रामीण भागामध्ये अनेक शाळांनी या टेस्ट घ्यायला सुरुवात केली. ही अत्यंत सुखद गोष्ट आहे. 5-7 वर्षांपूर्वी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी याच्या संबंधामध्ये एक व्यापक असं जनजागरण प्रबोधन केलेलं होतं आणि शासनातर्फे या टेस्ट घेतल्या जात होत्या. विटीला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक आहे, महापालिका मार्ग मुंबई विटी, त्या ठिकाणी व्यवसाय मार्गदर्शन केंद्र आहे आणि तिथे फ्रीमध्ये देखील करिअरची माहिती मिळू शकते. ही अत्यंत अभिमानाची आनंदाची गोष्ट आहे आणि ते खूप वर्ष काम चालू आहे. आपण विटीला जातो पण आपण त्या ऑफिसमध्ये जात नाही आणि आपण ही फ्री माहितीही घेत नाही आणि हेडमास्तरांनाही भेटत नाही आणि मग मे महिन्यामध्ये कुठेतरी फिरायला जातो आणि मग करिअरची निवड चुकते. तेव्हा तहान लागल्यावरती कृपया विहीर खणू नका. आयुष्याचा रस्ता हा चांगल्या करिअरच्या निवडीतून जातो. कधी कधी असं असतं की आई वडिलांची इच्छा असते की माझ्या मुलानं डॉक्टरच झालं पाहिजे. आमच्या घरामध्ये सगळे डॉक्टर आहेत त्यामुळे माझ्या मुलीनंही डॉक्टर झालं पाहिजे. आमच्या घरात सगळे इंजिनियर आहेत तर माझ्या मुलानंही तेच केलं पाहिजे. मग ते मुलाचं आवड कोणी विचारात घेतच नाही. कधी कधी ते लादलं सुद्धा जातं. बहुतेकदा ते लादलं जातं, बहुतेकदा. आणि माझ्याकडे अनेक मुलं मुली येतात, ते आईवडील सांगतात की त्याला सांगा की तू डॉक्टर हो किंवा इंजिनियर हो. म्हणतात ते जोक तुम्हीच का? म्हटलं हो. तर म्हणे आमचा मुलाला सांगा ना अभ्यास करायला. म्हणे मार्क मिळत नाहीत. म्हटलं किती मार्क मिळतात? तर म्हणाले 80% मिळतात. म्हटलं 80% काही कमी नाही ना. तर म्हटलं तुम्हाला किती मिळाले होते? नाही म्हणे तेवढं विचारू नका. तर म्हटलं 35 वर्षांपूर्वीचं तुमचं प्रगती पुस्तक काढून बघा ना, 50 किंवा 55% मार्क मिळालेले असतील. 80% त्यावेळेला 2 वर्षात मिळायचे. पण 80% गुण चांगले आहेत. पण मुलांच्यावरती ते टेन्शन टाकतात आईवडील आणि मग मुलं कावरीबावरी होतात आणि त्याच्यामुळे घिसटघाईनी करिअरची निवड केली जाते. उदाहरणार्थ तुम्ही आता डॉक्टरचा विषय काढलात, खूप महत्त्वाचा आहे. MBBSची ॲडमिशन अतिशय महत्त्वाची, MDची त्याहून अवघड आहे. त्याच्यावरती अनेक पुस्तकं आहेत, त्याच्यावरती आपण नंतर बोलू. पण ज्यांना BSc मायक्रोबायोलॉजी केलं असेल, 12वी नंतर 3 वर्ष BSc मायक्रोबायोलॉजी, त्यांना MSc 110 विषयात करता येतं आणि त्याच्यामध्ये अनेक विषयांमध्ये तुम्हाला डॉक्टर होता येतं. मी हे खूप जबाबदारीने सांगू इच्छितो. डॉक्टर होणं म्हणजे डॉक्टरकी करणं फक्त नाही, तर डॉक्टर होणं म्हणजे रिसर्च डिपार्टमेंटमध्ये हॉस्पिटलमध्ये काम करणं आणि याला अत्यंत महत्त्व आहे. उदाहरणार्थ MSc TB, MSc ऑन्कॉलॉजी, MSc गायनाकॉलॉजी याचाही विचार केला पाहिजे. MSc व्हायरल डिसीज, कोरोना काळामध्ये त्याला अत्यंत महत्त्व आलेलं होतं, व्हायरल डिसीज, आणि ते आपण MSc करत नाही. आणि MSc DNA, तर ते आपण MSc करत नाही आणि फक्त डॉक्टर व्हायला पाहिजे, इंजिनियर व्हायला पाहिजे, तर ते कसं होणार? प्रत्येकजण, जागा मर्यादित आहेत, लोकसंख्या खूप आहे. म्हणून मेडिकल इंजिनिअरिंगकडे न जाता नुसतं BSc मायक्रोबायोलॉजी करून सुद्धा आपण पुढे जाऊ शकतो. मग त्यात जे हे 120 ऑप्शन पुढे आहेत तर त्या संदर्भात कसं, म्हणजे हे कुठे ऑप्शन अवेलेबल आहेत? त्यासाठी कुठल्या कॉलेजेसमध्ये जायचं, कुठे ॲडमिशन घ्यायचं, काय करायचं? ईश्वर कृपेने हे ऑप्शन सर्व विद्यापीठांमध्ये उपलब्ध आहेत. महाराष्ट्रात जी 9 विद्यापीठं आहेत तिथे ते उपलब्ध आहेत. म्हणजे आपल्याला सांगायला हरकत नाही की MSc DNA करायचं असेल तर BSc मायक्रोबायोलॉजी करून आपण जाऊ शकतो किंवा आपण BSc केमिस्ट्री केली तर आपण MSc ॲनालिटिकल केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री हे पण करू शकतो. जगातली आत्ताची सर्वोत्तम करिअर MSc नॅनो टेक्नॉलॉजी. बरं. हां, आता नॅनो युग आहे. एका सुईच्या टोकावरती 1 कोटी नॅनो मावतात. APJ अब्दुल कलामांनी यांच्यावरती खूप भाषणं केली आणि ती उपलब्ध आहेत, प्रसिद्ध आहेत, पुस्तकं उपलब्ध आहेत. तर MSc नॅनो टेक्नॉलॉजी हे देखील करता येतं. MSc पेट्रोकेमिकल हेही करता येतं आणि MSc ज्यूट, तागाचं उत्पादन प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये, आणि हे ज्यूट नाही, MSc ज्यूट. MSc क्लायमेट, 26 जुलैला प्रचंड पाऊस पडला होता,
15-20 वर्ष झाली अख्खी मुंबई पाण्यामध्ये बुडाली होती. तर MSc क्लायमेट पुण्यामध्ये आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं MSc फिशरीज आणि MSc ओशनोग्राफी गोव्याला आहे. ओके. आणि हे पण आपण करू शकतो. MSc विथ वुमन स्टडीज, महिलांचे आजार, आणि ते फार महत्त्वाचं आहे. महिलांचे आजार, पुरुषांकडे सगळेजण लक्ष देतात. मी एक दुःखद गोष्टीकडे आपलं लक्ष वेधतो की ग्रामीण भागामध्ये, शहरामध्ये आता थोडी परिस्थिती बदलली आहे. ग्रामीण भागामध्ये मुलींना पूर्वी 8वी-9वी झाल्यावरती शाळेतून काढलं जायचं आणि भावावरती जर का 1,000 रुपये खर्च झाला तर त्याच्या बहिणीवरती 500 रुपयेच खर्च व्हायचे. पण मुली हुशार आहेत आणि त्या खूप चांगल्या करिअर करतायत आणि ते अतिशय महत्त्वाचं आहे. बरं, हे सगळे जे ऑप्शन तुम्ही सांगितले ते केल्यानंतर जॉब आहेत खात्रीशीर? या ऑप्शनमध्ये तरी जॉब आहेत, आत्ता तरी आहेत. 10 वर्षांनी काय होईल हे सांगणं थोडं कठीण असलं तरी जर आपण करिअरच्या वेगळ्या वाटा चूज केल्या तर जॉब आहेत. हा विषय पहिल्यांदा मांडला तो एक भल्या माणसाने मांडला, त्याचा उल्लेख केला पाहिजे. तो करिअरमधील भीष्म पितामह म्हटला जातो. त्याचं नाव अल्बर्ट एलिस. त्यांच्यावरती पुस्तकं उपलब्ध आहेत. त्यांचे शिष्य डॅनियल गोलमन यांचं सोशल इंटेलिजन्स नावाचं पुस्तक गाजत आहे. आता तुम्ही जो प्रश्न विचारलात त्याचं खरं उत्तर असं की अल्बर्ट एलिसनी सांगितलं की IQ आणि EQ याच्यामध्ये EQला महत्त्व द्या. बरं. हां, भावनांकाला महत्त्व द्या. IQला महत्त्व देण्यापेक्षा भावनांकाला द्या. काय काय फरक आहे IQ आणि हां, IQ तुम्हाला मायक्रोबायोलॉजीकडे नेतो, मॅथमॅटिक्सकडे नेतो, फिजिक्सकडे नेतो, केमिस्ट्रीकडे नेतो, मेडिकल आणि इंजिनिअरिंगकडे नेतो. त्या भल्या माणसाला असा हा प्रश्न पडला डॅनियल गोलमन आणि अल्बर्ट एलिस की अनेकदा डिप्रेशन का येतं, अँझायटी का निर्माण होते, आत्महत्या का होतात, इंजिनियर लोक, चांगले शिकलेले लोक, डॉक्टर लोक हे वाईट गोष्टींकडे का वळतात. आणि त्यांनी याच्यावरती रिसर्च केला. ते सर्व रिसर्च पेपर्स उपलब्ध आहेत. त्याच्यावरचं जगातलं सर्वात जास्त खपणारं पुस्तक सोशल इंटेलिजन्स, आणि ते अतिशय चांगलं पुस्तक आहे. हे पुस्तक वाचूनही आपण करिअर करू शकतो. थोडक्यात सांगायचं झालं तर जर्नलिझम, फिल्म, टेलिव्हिजन, नाटक, नृत्य, नाट्य, संगीत याच्यामध्ये लोक वळत नाहीत. लोक भीमसेन जोशी होत नाहीत आणि लोक नृत्य नाट्याकडे वळत नाही. त्याच्यामध्येही वळलं पाहिजे. आपण जर आईवडिलांना आपल्या तालावर नाचायला लावणार असू तर MA विथ डान्स करायला काय हरकत आहे, वा, क्या बात. आणि MA विथ म्युझिक करायला काय हरकत आहे. आणि जगामध्ये जे जे लोकांनी चांगली करिअर केली ते शाळेमध्ये बॅक बेंचर्स होते आणि ज्यांनी शाळेमध्ये पुढच्या बाकावरती बसलेले होते ते आयुष्यात मागे पडले. असं का बरं? हां, असं होतं. याचं कारण ते IQच्या मागे लागतात. आपण कुठे गेलं पाहिजे, आपण EQच्या मागे लागला पाहिजे. भावनांक याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. माइंडफुल मेडिटेशन केलं पाहिजे. आपल्याला पूर्णपणे आपलं मनावरती कंट्रोल पाहिजे. आपण शरीरावर कंट्रोल ठेवतो, अभ्यासावर कंट्रोल ठेवतो. 80%, 90%, 95%, अरे तुम्ही कुठे जाणार, 100%. प्रत्येक मुलगा गॅट कसं पास होईल, प्रत्येक मुलगा CETमध्ये 100% मार्क कसे मिळवेल, कोणाला तरी 35 मार्क मिळणार, 40 मार्क, 60% मार्क मिळणार. याच्यावरती देशातलं सर्वोत्तम पुस्तक आहे नापास मुलांची गोष्ट आणि नापास विद्यार्थ्यांचे प्रगती पुस्तक, आणि ते अतिशय महत्त्वाचं आहे. अमिताभ बच्चन नापास, सचिन तेंडुलकर नापास, लता दिदी नापास, आशा दिदी शाळेमध्ये गेल्या नाहीत, आणि न्यूटन परीक्षेमध्ये नापास, थॉमस अल्वा एडिसन नापास. जे जे परीक्षेमध्ये पास झाले ते आयुष्यात मागे पडले. याचा अर्थ मला असं अजिबात म्हणायचं नाही अभ्यास करू नका. मी सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना सांगतो IITची प्रवेश परीक्षा द्या, अभ्यास करा, चांगले गुण मिळवा. पण नापास झालंय म्हणजे आयुष्यात हरलात असं नाही. बरेचसे पालक तुमच्याकडे त्यांच्या मुलांना घेऊन येत असतील काउन्सिलिंगसाठी की 10वी मध्ये मार्क कमी पडलेत, 12वी मध्ये मार्क्स कमी मिळालेत, तर मग पुढे काय, आता तो नाराज झालाय किंवा काय, असंही होत हां, असेल. असं व्हायचं. थोडंसं अशा पुस्तकांमुळे अवेअरनेस निर्माण झाला आहे आणि आपल्या इच्छा मुलांवर लादू नयेत
हेही आता पालकांचा विचार थोडा बदलत चालला आहे, पण तो शहरांमध्ये. ग्रामीण भागांमध्ये अजूनही मेडिकल इंजिनिअरिंगचं ग्लॅमर जे आहे, तर ते ग्लॅमर कायम आहे. ही थोडीशी दुःखाची गोष्ट आहे. लक्ष देत असतील ग्रामीण भागामध्ये पालक मुलांच्या करिअर बाबत? खूप लक्ष देतात. ते सांगतात की शिकून मोठा हो. कोण हो? तर डॉक्टर हो, इंजिनियर हो, वकील हो, प्राध्यापक हो. अरे असं का नाही म्हणत की शेतकरी हो, चांगला शेती कर, नैसर्गिक शेती कर. कोकणामध्ये दापोलीला जा. दापोलीला देशातलं बेस्ट कॉलेज आहे. राहुरीला जा, परभणीला जा, BSc ॲग्रिकल्चर कर, अकोल्याला जा आणि तिथे उत्कृष्ट कॉलेज आहे. राहुरीचं कॉलेज तर गाजतं आहे आणि तिथे जाऊन तू अभ्यास कर. शेतीमध्ये भाग घे. शेतीच्या नवीन कल्पना आहेत. पाणी फाउंडेशनसारख्या संस्था काम करत आहेत आणि वॉटर मॅनेजमेंट, MSc विथ वॉटर मॅनेजमेंट, पाण्याचा अभ्यास, शेतीचा अभ्यास हा कोणीच करत नाही. मी चांगलं पाणी निर्माण करीन हे कोणी करत नाही. आणि पालकांनी जर इथे लक्ष दिलं तर शेतीचे प्रश्न सुटतील, पाण्याचा प्रश्न सुटेल, विहिरींचा प्रश्न सुटेल आणि आयुष्याचा प्रश्न मार्गी लागेल. बरं, करिअरच्या वेगळ्या वाटा निवडताना कुणालाही रिस्क घ्यायची नसते. जे रुटीन धोपट चाललेलं मार्ग. आहे, जो धोपट मार्ग आहे तोच हवा असतो. समोरचा चाललाय, माझ्या वर्गातले 4-5 मित्र 10-12 जणांनी ही फॅकल्टी निवडली आहे, हे करिअर निवडले, तर मलाही तिथेच जायला. जर मी वेगळं काही निवडलं आणि माझ्या बाबतीत जर काही उलटं सुलटं झालं तर ती रिस्क नको असते. हां, कारण प्रत्येकाला 99% लोकांना 5% ठिकाणी जायचं असतं आणि 5% लोकांना 99% ठिकाणी जायचं असतं. म्हणजे 820 करिअरपैकी 40 करिअरमध्ये प्रचंड गर्दी आहे गर्दी. आणि 95% लोक 5% करिअरकडे वळतात. पण 5% लोक अथांग समुद्रामध्ये आपली जीवन नौका वल्हवत नेतात. मर्चंट नेव्ही, आपण समुद्राचा विषय काढला, मर्चंट नेव्हीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये जॉब आहेत आणि चांगलं शिक्षण मिळतं, उत्तम पगार मिळतो आणि याच्यातून पण पुढे जाऊ शकतो. आणि त्याच्यासाठी आपलं ध्येय हे पाहिजे, साधं BA BCom करा, पण त्याच्यानंतर GRE, GMAT, TOEFL या परीक्षा द्या. बरं. आणि त्याच्यामुळे मराठी मुलामुलींना 20 ते 40 लाख रुपये स्कॉलरशिप मिळते. मग मुलं मुली स्कॉलरशिपचा विचार करतात का? शिष्यवृत्तीचा विचार करतात का? नाही करत. हा प्रॉब्लेम आहे. आपण का पुढे जात नाही आहे? मराठी माणूस का पुढे जात नाही आहे? तर वी आर अर्निंग इन रुपीज अँड स्पेंडिंग ऑल्सो इन रुपीज. पण अर्न इन डॉलर्स अँड स्पेंड इन रुपी हे केलं पाहिजे. 85 रुपये दिले की $1 मिळतो. म्हणजे 85 वर्ष भारतात नोकरी करून जेवढे पैसे मिळतील परदेशामध्ये एका वर्षात मिळतील. हे गणित आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्याचा खर्च कमी आहे. मी आनंदाने सांगू इच्छितो की बाहेर PhD आणि पोस्ट PhD करण्यासाठी 1 कोटी रुपयापर्यंतच्या स्कॉलरशिप उपलब्ध आहेत. मराठी पालकांना माझी विनंती आहे, याची माहिती आत्ताच घ्या. बरोबर आहे. म्हणजे ह्या तर सगळ्या गोष्टी अगदी बरोबर आहेत. पालक, विद्यार्थी, त्यांच्यावरती असलेलं प्रेशर, स्ट्रेस, संपूर्ण कुटुंब त्यामध्ये डोकं लावून बसलेलं असतं. काय करायचं, काय नाही. 100 जणांना फोन लावले जातात, 100 जणांचं मत घेतलं जातं. पण तुम्हाला काय वाटतंय, त्या मुलाला काय वाटतंय, त्याची काय आवड आहे, हे सगळं बाजूला राहतं आणि दुनिया काय सांगते, जग काय सांगते ह्याच्यावरती अर्धवट जे काही ज्ञान घेऊन डिसिजन घेतला जातो, त्यामध्ये मग कधी-कधी तो डिसिजन चुकतो देखील. त्याच्यामुळे हा हा जो त्या पिरियडमधला हा जो काही स्ट्रेस असतो, प्रेशर असतं, ती ही 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 सिच्युएशन कशी हँडल करायची? हां, एक मुळात स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणून आहे. ही एक करिअर आहे बरं का. MA विथ स्ट्रेस मॅनेजमेंट. बरं. हां, अच्छा, हा देखील एक करियर ऑप्शन. हा पण एक करिअर ऑप्शन आहे. स्ट्रेसचं व्यवस्थापन याच्यामध्ये सर्टिफिकेट कोर्स आहे, डिप्लोमा आणि डिग्री आहे. पण तुम्ही जर का खूप स्ट्रेस वाढला तर मग सायकॉलॉजिस्टचा सल्ला घेणं हेही योग्य ठरेल. पण स्ट्रेस मॅनेजमेंट केली पाहिजे. मुळात आपण इतरांना का विचारतो? काका, आत्या, मावशी आणि मामा हे स्ट्रेस वाढवतात, तो कमी करत नाहीत. माझ्या जावेनी डॉक्टरकी केलेली आहे, माझा दीर इंजिनियर झाला म्हणून माझ्या मुलाने इंजिनिअरिंग केलं पाहिजे, असं सांगणाऱ्या पालक माता भेटतात. तेव्हा मला त्यांना सांगायला लागतं की अरे मग तुम्ही करायचं होतं ना.
मुलं म्हणजे काही तुमची स्वप्नपूर्ती नाही आहे, स्वप्नपूर्ती बंगला बांधला नाही आहेत. एखाद्याला स्पोर्ट्समध्ये जायचं आहे. हां. नाशिक आहे, औरंगाबाद आहे, बालेवाडी आहे, पुणा आहे. आता भारतामध्ये 10-12 वर्षांनी ऑलिम्पिक होणार आहे. एशियाड झालं 82 साली, कॉमनवेल्थ झालं. तर तिथे जाता येतं. पी-टी उषाचं उदाहरण आहे आणि 1984 साली 1/शतांश सेकंदांनी तिचं ऑलिम्पिकचं मेडल गेलं. आणि मिल्खा सिंग आहे. आता तर ऑलिम्पिकमध्ये आपले खेळाडू खूप चांगलं काम करत आहेत. याच्यामध्ये कोर्सेस आहेत. एम-ए विथ स्पोर्ट्स, एम-ए विथ स्पोर्ट्स. मिल्खा सिंग अनवाणी पायाने धावला. सुविधा सोयी नव्हत्या, अनवाणी पायाने धावला आणि त्यांनी इतिहास घडवला. तो चौथा आला, तो वाटेत थांबला म्हणून तो चौथा आला. खाशबा जाधव ऑलिम्पिकमधलं पहिलं पदक भारताला मिळवून दिलं आणि कुठलीही तयारी नव्हती, अनुदान नव्हतं, आर्थिक मदत नव्हती, पण या मराठी माणसानी जगामध्ये महाराष्ट्राचं नाव रोशन केलं. याच्यामध्येही उत्तम करिअर आहेत. गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या स्कॉलरशिप्स आहेत, याचे कोर्सेस आहेत, पतियाळाला कोर्सेस आहेत आणि हेही कोर्सेस तुम्ही करू शकता. पण आपला मुलगा किंवा मुलगी यांचा स्ट्रेस दूर करायचा असेल तर शांत राहून पालकांनी आधी विचार केला पाहिजे की दिल दोस्ती दुनियादारी न करता आपण स्वतःचा विचार करूया ना. मार्केटमध्ये जाताना स्वतःचा विचार करतात, साड्या घेताना स्वतःचा विचार करतात, खरेदी करताना स्वतःचा विचार करतात, फ्रीज टी व्ही घेताना स्वतःचा विचार करतात. मग मुलांची करिअर निवडताना इतरांचा विचार कशाला करायचं? इतरांनी काय केलं याच्याकडे लक्ष देऊ नका. कोण काय म्हणेल, कोण काय म्हणेल याच्यापेक्षा आपण ही निवड केली पाहिजे की आपल्या मुलगा आणि मुलगी काय म्हणतायत. मग स्ट्रेस राहणारच नाही मॅडम. बिलकुल. खूप छान किरण सर. अशाच काही बरेच तुम्ही म्हणालात 820 करियर ऑप्शन्स आहेत किंवा बरेचसे आम्ही कधीही न ऐकलेले तुम्ही आत्ता सांगितले की यातही करियर होऊ शकतं, त्यातही करियर होऊ शकतं. फक्त आवड काय आहे हे ओळखता आलं पाहिजे. त्यामुळे तुमच्याकडे येणाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांसोबत पालकांचं सुद्धा काउन्सिलिंग तुम्हाला करावं लागत असेल. तर अशाच काही पालकांचे काही प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न तुम्ही थेट आम्हाला कमेंट करून सुद्धा कळवू शकता. त्याचसोबत तुमचे रिप्लाय सुद्धा आम्ही त्या प्रतीक्षेत आहोत. तर किरण सरांकडनं आपल्याला असंच मार्गदर्शन या पुढच्या भागात सुद्धा घ्यायचंय. तुमचेही काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. आणि आणखीन कोणते ऑप्शन आहेत करिअरसाठी आणि त्यासाठी काय कुठे स्कॉलरशिप्स आहेत, कुठे काय सोयीसुविधा आहेत या संदर्भात देखील बोलणार आहोतच. मात्र तुर्तास या भागामध्ये आपण आत्ता इथेच थांबूयात. मात्र करिअरच्या वेगळ्या वाटा काय आहेत त्या जाणून घेतच राहू. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.